आणि मग आपण सेशन चालू करूया. येस. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अंतर्गत तुम्ही आपल्या केव्हीके बारामतीशी सर्व जोडले गेलेले आहात. त्या अनुषंगाने आपण ऑलरेडी आपली ऑफलाईन मीटिंग पण झालेली आहे केव्हीके बारामतीला. पण आता हे कृषी कॅप मध्ये कसा डेटा बघायचा आहे या संदर्भात आपण आज सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत. सर्व म्हणजे आपल्या फसल कंपनीचे प्रतिनिधी, मॅपमाय क्रॉपचे प्रतिनिधी, तसंच आपण ज्या शिफारसी तुम्हाला देतो ते तुषार पोळ सर, सर्व प्रतिनिधी आपल्या ऑनलाईन मीटिंग मध्ये आज आहेत. तर मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करते आणि आजच्या ऑनलाईन सेशनला सुरुवात करते. तसंच मी अजितला रिक्वेस्ट करीन की पहिला सेशन आपल्या कृषी कॅपचा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, मी अजित वायसे, कृषी कॅप कोऑर्डिनेटर. मी तुम्हाला एक कृषी कॅप बद्दल एक बेसिक माहिती, जी प्रायमरी माहिती आहे तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करतो. अलाउ करणं गरजेचं असतं आपल्याला स्टार्टिंगला. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आपण दिला होता त्या नंबरने करणं गरजेचं आहे. तर त्या नंबरने तुम्हाला पुढे जी पुढे माहिती बघायला भेटणार आहे. माझा ऊस, पीक नकाशा, कृषी शिफारस, एआय खत मात्रा शिफारस आणि ऊस ताळेबंद. माझा ऊस मध्ये जे आपल्या प्लॉटवरती सेन्सर बसले त्याची माहिती दर्शवायचं काम करतं. तसंच पीक नकाशा यामध्ये जे आपल्या प्लॉटचं सॅटेलाइट मॅपिंग केलेलं आहे तर त्याची माहिती त्यामध्ये दिसून येते. व कृषी शिफारसमध्ये आपल्याला जे खताचे नियोजन येतं तर त्याबद्दलची माहिती तिथं PDF द्वारे येऊन जाते. तसंच एआय खत मात्रा शिफारस हे नवीन एक सिस्टीम आपण ऍड करत आहे, त्यावरती काम चालू आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांनी सध्या बघण्याची गरज. आणि आपलं शेवटचं ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे आपली एक ऑनलाईन नोंद डायरी आहे, ज्या तुमच्या प्लॉटवरती जो खर्च करता तर तो शेवटी तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा तुम्ही आतापर्यंत खर्च किती केलाय. तर त्यासाठी ही प्रकारची डायरी आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, पहिल्यांदा तुमच्या प्लॉटचा एक PIN नंबर आपण बनवलेला असतो, तर त्यावरती क्लिक करायचा. नंतर प्रकार निवडा म्हणून असा एक ऑप्शन येतो खाली. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात, एक खर्च आणि उत्पन्न. सध्या आपण खर्च करतोय म्हणून खर्चावरती क्लिक केलं की खाली खर्चाचे प्रकार येतात. त्या खर्चाच्या प्रकारावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिसून येते की आपण लागण्यापासून ते काढण्यापर्यंत जो खर्च आपण एक प्रायमरी करतो तर ते सर्व तुम्हाला तिथं ऑप्शन दिलेले आहे. मग त्यावरती शेतकऱ्यांनी फक्त क्लिक करायची गरज आहे. आता सरी पाडणे असो किंवा रान बांधणे असो, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना ते वरती नाव येऊन जातं. तुम्ही तारीख टाकू शकता, तुम्ही केलेला खर्च टाकू शकता आणि तपशील म्हणजे तुम्हाला जर नोट वगैरे काही टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि ते जतन केल्यानंतर ते सेव्ह होऊन जातं. जे सेव्ह केलेला जो डेटा आहे तो रिपोर्ट वरच्या साईडला जो नवीनच्या बाजूला रिपोर्ट म्हणून असा एक ऑप्शन, त्यावरती क्लिक केल्यानंतर ना PRN नंबर निवडा, परत विचारता एकदा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना या प्रकारे सगळ्यांना असं डेटा अपडेट जसं करता तुम्ही तर तसं तुम्हाला तिथं दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला शेवटी कळून जाईल की तुम्ही खर्च किती केला आहे आणि तेच तुम्ही PDF डाउनलोड सुद्धा करू शकता. या प्रकारे आपल्याला कृषी कॅप मध्ये सर्व माहिती बघायला भेटणार आहे. आता आतली माहिती म्हणजे माझा ऊस बद्दलची माहिती असो किंवा पीक नकाशा संदर्भातली माहिती असो किंवा कृषी शिफारस जे आपण खताचं नियोजन देतो त्याची माहिती आपले टीम मेंबर तुम्हाला पुढे सांगतीलच. तरी तुम्हाला शेतकऱ्यांना कृषी कॅप बद्दल काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. मला काय वाटतंय, आपण सर्व सेशन पहिल्यांदा सर्व शेतकरी बांधवांनी ऐकून घ्यावे. आपण सर्वात शेवटी जे काही प्रश्न असतील तुमचे मग त्याचं निरसन करूयात. ठीक आहे. नाहीतर मग आता तुम्हाला कृषी कॅप बद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही आता विचारू शकता. मॅडम, हा, आपण तुम्ही सेशन कंप्लीट करून घ्या आधी, ज्या माहिती द्यायची आहे, आणि मग वन बाय वन आपण सगळ्यांचे क्वेरीज रेस करून विषय क्लिअर करूया. ठीक आहे, चालेल. म्हणजे वेळ नको जायला. बरोबर बरोबर. आता कृषी कॅप बद्दल सर्वांना माहिती आपण दिलेली आहे. तर आता हे आपले फसलचे प्रतिनिधी आहेत अविनाश सर, तर त्यांना मी विनंती करीन की त्यांनी फसल बद्दल माहिती सांगावी. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? हो, दिसत आहे अविनाश सर. हो, चालेल. तर मी चालू करतो की आता आपल्या शेतामध्ये जे काही उपकरण बसवलं आहे ज्याला आपण स्वयंचलित हवामान केंद्र असं संबोधतो आणि त्याचप्रमाणे सॉइल सेन्सर जे आहे ते आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये लावलेले आहेत. तर या डिव्हाइसचा किंवा या सेन्सरचा डेटा जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कसा बघायचा, तर या संदर्भात मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर यामध्ये
जर सर्वात पहिले जर आपण पाहिलं तर आपल्याकडे हे कृषक ऍप आहे. हे कृषक ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी एक पट्टी दिसते, बरोबर? तर त्या पट्टीवरती जर आपण क्लिक केलं, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 आयकॉन दिसतात. यामध्ये सर्वात पहिला आयकॉन म्हणजे माझा ऊस, आणि या माझा ऊस अंतर्गत तुम्हाला आपल्या जे डिव्हाइस बद्दलची सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते. जसं की तुमचं सॉइल टेम्परेचर किती आहे, मातीचं तापमान किती आहे आणि मातीमध्ये ओलावा किती आहे. तर इथे तुम्हाला जी स्क्रीन दिसत आहे, तर याचप्रमाणे काय होतं की ही सर्व स्क्रीन जी आहे प्रत्येकाला आपल्या कृषक ऍप वरती आपल्याला बघायला भेटते. आता मी सध्या विवेक विनायक पिसाळजी यांचं अकाउंट ओपन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे त्यांचा डेटा दिसतोय. जसं आपल्याला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला आपल्या शेतानुसार आपल्याला इथे डेटा बघायला भेटतो. यामध्ये सर्वात पहिले जर हे आपल्याला इंग्लिशमध्ये जर कुणाला कळत नसेल, तर आपलं त्यामध्ये लँग्वेजचे सुद्धा ऑप्शन आहेत. त्यामध्ये मराठी सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला माणसाचं ते राऊंड मध्ये गोल मध्ये चिन्ह आहे. तर त्याच्यावरती आपण क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये एडिट प्रोफाईल जर म्हणून आपण मध्ये गेलो, तर त्यामध्ये लँग्वेज म्हणून एक ऑप्शन आहे खाली. त्या लँग्वेज वरती क्लिक केल्यानंतर आपण मराठी जर सिलेक्ट केलं आणि सेव्ह केलं, तर त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये दिसायला लागतात. तर याप्रमाणे आता सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला इथे मराठीमध्ये दिसतात. तर यामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता की हा तुमचा स्पोक आहे, म्हणजेच सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे, जो की तुमच्या शेतामध्ये बसवलेला आहे. आणि तो कुठल्या हबला कनेक्ट आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं की इथे लिहून येतं की तुमचा हा या हबला हा स्पोक कनेक्टेड आहे. म्हणजे तुमच्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये आपण जे काही हब दिलेला आहे त्याला तुमचा हा स्पोक जो आहे तो कनेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिव्हाइस दिसतंय की डिव्हाइसचा लोगो दिसतोय इथे, डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे म्हणून. त्यानंतर खाली तुम्हाला इथे दिसतंय की रेंज नेटवर्क किती आहे तुमच्या डिव्हाइस. त्यानंतर अंतिम संक्रमण म्हणजे डेटा डिव्हाइसने कधी घेतलाय हे तुम्हाला इथे दिसतं. त्याचबरोबर इथे तुम्हाला बॅटरी पर्सेंटेज दिसतं की तुमच्या डिव्हाइसला बॅटरी किती आहे. जर तो म्हणजे आपला डिव्हाइस काय करतो की प्रत्येक एका तासाचा डेटा जो आहे तो आपला कव्हर करत असतो. म्हणजे प्रत्येक एका तासाचा डेटा जो आहे तो तुम्हाला इथे तुम्हाला मीटर बॉक्स बोलावा, तर हा डेटा जो आहे तो कधीचा असेल तर हा 10 वाजून 34 मिनिटाचा असेल. म्हणजे पुढचा डेटा आहे तो 11 वाजून 34 मिनिटाला येईल. म्हणजे प्रत्येक एका तासाचा डेटा आपण आपल्या मोबाईलमध्ये दाखवत असतो शेतकऱ्यांच्या. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज सध्या कुठली चालू आहे, म्हणजे वर्तमान टप्पा तुमचा कुठला आहे आणि पुढचा येणारा नेक्स्ट स्टेज कुठली आहे, म्हणजे पुढील टप्पा. तर याच्यानुसार आपण काय करत असतो की ऍडवायझरी प्रोव्हाइड करत असतो, इरिगेशन ऍडवायझरी प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून म्हणजेच काय की तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कोणते आहे, पुढचं येणारं स्टेज कुठलं असणार आहे, आणि त्याचप्रमाणे तुमचं मातीचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे माती कुठल्या प्रकारची आहे. तर या सर्वांना अनुसरून आपण तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो, ऍडवायझरी प्रोव्हाइड करतो. तर याच्यामध्ये या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर जर तुम्ही खाली पाहिलं मीटर बॉक्स दिसतोय. मीटर बॉक्स मध्ये 2 गोष्टी तुम्हाला दिसतात. एक तर मातीचं तापमान आहे आणि प्राथमिक जमिनीचे ओलावा, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये किती ओलावा आहे हे सांगणारं सेन्सर जे काही आपण शेतामध्ये बसवलंय त्याची रिडिंग तुम्हाला इथे दिसते. जसं की मातीचं तापमान तुम्ही इथे बघताय तर 19.80 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्याचप्रमाणे जर प्राथमिक जमिनीतला ओलावा जर पाहिला तर 23% आहे. म्हणजे आणि इथे यांना खाली क्रियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पाणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे असं इथे दाखवत आहे. आपण वन बाय वन एक एक गोष्टी समजून घेऊया. तर तुम्हाला इथे मीटर बॉक्स दिसतोय. या मीटर बॉक्स वरती क्लिक केलं तर आपण आतल्या पेज वरती जातो. आतल्या पेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं तर सध्याचं म्हणजे सध्या तुमच्या क्रॉपची कंडिशन काय आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. जसं की तुम्ही इथे बघू शकता सध्याच्या मध्ये तुम्हाला दिसतंय की सेम दिसतंय की शेवटचा डेटा त्यांना कधी घेतलाय, बॅटरी पर्सेंटेज किती आहे आणि तुमच्या पिकाचं स्टेज कुठली चालू आहे हे इथे तुम्हाला दिसतं. आणि सध्या हे इथं दाखवते की तुमच्या पिकाची स्टेज जी आहे ती डेव्हलपमेंट स्टेज आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एकूण जमा जीडीडी दिसतोय. एकूण जमा जीडीडी किती आहे तर 24.
24.88 हा दिसत येतो. मध्ये काय आहे की हा जीटीडी जो आहे तो ग्रोइंग डिग्री डेज आहे. म्हणजेच काय की तुमच्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या उष्णतेचं मोजमाप म्हणजे सरासरी दैनिक तापमान असतं. म्हणजे त्याच्यावरून काय करतो ना आपण की तुमच्या ऍपमध्ये जे काही तुम्हाला सध्याची स्टेज दिसत आहे तर ती स्टेज जी आहे या जीडीडी वरून ठरत असते आणि त्यामुळे जे टप्पे जे आहेत सध्याचे हे तुम्हाला इथे दिसत असतात आणि त्याप्रमाणे ते आम्ही तुम्हाला ऍडवाइजरी प्रोव्हाइड करतो. तर इथे तुम्ही बघू शकता की तुमचं जीडीडी किती आहे हा प्रत्येक दिवशी वाढत जातो. त्यानंतर माझ्या सेन्सर्स मध्ये जर तुम्ही इथं बघताय तर माझ्या सेन्सर्स मध्ये तुमच्या शेतामध्ये जे काही सेन्सर लावण्यात आलेले आहे त्याची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटते. त्यामध्ये अवेलेबल सॉइल मॉइश्चर म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाणी किती म्हणजे पाणी किती आहे आणि ते पिकाला किती अवेलेबल वाटत आहे, पिकासाठी योग्य आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता जमिनीतला ओलावा आता इथे दाखवतं की खूप कोरडे आहे. जर या खूप कोरडेवरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे बघा त्याच्या सॉइल नुसार आता इथे तुम्ही बघू शकता अवेलेबल सॉइल मॉइश्चर 10 वाजून 34 मिनिटाचं दाखवतंय आणि सील्ड क्ले ही त्यांचा मातीचा प्रकार आहे आणि खूप कोरडे आता सध्या दाखवतंय म्हणजे त्यांना सिंचनाची गरज कधी असेल आणि पुरेसा ओलावा कधी असेल, जमिनीची क्षमता किती आहे आणि खूप ओले कधी आहे, या वेगवेगळ्या रेंजेस दिलेल्या आहेत. आणि या रेंजेस प्रमाणे काय होतं ना की आपण प्रत्येकाच्या ह्या ज्या रेंजेस आहेत ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील आणि त्याप्रमाणे आपण सर्वांना गाईड करत असतो की त्यांना पाणी देण्याची गरज कधी आहे आणि पाणी द्यायचं असेल तर किती लिटर पाणी द्यायचं आहे आणि किती मिनिटं ड्रिप चालवायची हे सुद्धा मॅसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघायला भेटतात. तर याच्यावरच आपल्याला पाण्याचं नियोजन आपल्या शेतामध्ये परफेक्टरित्या करायचं आहे. त्यानंतर खाली जर पाहिलं आपण तर तुम्हाला इथे दिसतंय मातीचं तापमान म्हणजे मातीचं तापमान किमान आणि कमाल किती आहे आणि त्याचं 10 वाजून 34 मिनिटाला किती तापमान आहे हे तुम्हाला इथे दिसतंय. जसं पुढचा डेटा 11 वाजून 34 मिनिटाला येईल तर इथे तुम्हाला परत अपडेट भेटेल की 11 वाजून 34 मिनिटाला एवढं तापमान आहे. तर तुम्हाला या गोष्टी कळत नसतील की नेमकं ह्या गोष्टी काय आहेत आणि आम्ही नेमका याचा उपयोग कसा करायचा तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी खाली अधिक जाणून घ्या म्हणून माहिती दिलेली आहे. तर या अधिक जाणून घ्यावरती जर आपण क्लिक केलं तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या माहिती भेटेल नेमकं त्याचा उपयोग काय आहे आणि आणि शकता जर आहे अधिक जाणून त्यामध्ये गेल्या सेम गोष्ट आपण इथे करू शकतो. प्रत्येकाचे जे आहेत त्याचा उपयोग काय होतो तर आपल्याला इथे त्याचप्रमाणे आपल्या हबला कनेक्ट केल्यानंतर तुमच्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये जो काही तापमान असेल आर्द्रता असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खाली दिसतात. जसं की तुम्ही इथे बघताय तुमचं तापमान किती आहे म्हणजे हवेमधलं तापमान 26 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर आर्द्रता किती आहे हे तुम्हाला दिसतं म्हणजे ह्युमिडिटी किती आहे, पानावरती ओलावा किती राहतो हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर पाऊस किती पडतोय हे तुम्हाला इथे लक्षात येतं मागच्या 24 तासामध्ये 7 तासामध्ये. त्यानंतर हा सर्वात महत्वाचा घटक आहे व्हीपीडी वेपर प्रेशर डेफिसिट. तर या वेपर प्रेशर डेफिसिट तुम्हाला जसं म्हटलं मी की व्हीपीडी म्हणजे तुम्ही व्हीपीडी म्हणजे काय आहे अधिक मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे माहिती भेटते. व्हीपीडी म्हणजे काय वेपर प्रेशर डेफिसिट आहे आणि यामध्ये काय आहे तर आपल्याला काय करायचंय आपल्याला हा व्हीपीडी आहे 1 ते 2 मध्ये असला तर खत देण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे आपण असं म्हणतो. म्हणजे जर ऊस पिकासाठी 1 ते 2 मध्ये ही व्हीपीडी असेल तर ती खतं देण्यासाठी फर्टिगेशन देण्यासाठी योग्य वेळ आहे असं आपण म्हणतो आणि त्याप्रमाणे आपण सर्व शेतकरी बांधवांनी अवलंब करावा. सर्व गोष्टी आपल्या लागू होईल. त्यानंतर पिकाचं बाष्पीभवन आहे. पिकाचं बाष्पीभवन पुढच्या 7 दिवसामध्ये किती होतं हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर सनशाईन सवर मध्ये तुमच्या पिकावरती म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये ऊन किती पडते आणि त्याची तीव्रता किती आहे हे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा आहे की तुम्हाला वाऱ्याची गती दिशामध्ये तुमची वारं किती वेगानं वाहत आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं. त्याचप्रमाणे हवेचा दाब आहे आणि खाली तुम्हाला फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला दिलेला आहे. आता फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला कशावरून देतो आपण तर तिथं तुम्हाला इथे दिसतंय वाऱ्याची गती आणि दिशा. त्याचप्रमाणे वारा गती आणि पर्जन्यमान आणि डेल्टा टी इथं तुम्हाला दिसतंय म्हणजे डेल्टा टी ची जी व्हॅल्यू आहे
आपण काय करतो की आपल्या जमिनीवर टेम्परेचर किती राहतं, म्हणजे हवेतील टेम्परेचर असेल आणि ह्युमिडिटी असेल, तर याचा एक कोइफिशियंट काढून आपण डेल्टा टीचा एक पॉइंट काढतो, जेणेकरून जर हे सर्व फेवरेबल कंडिशन असेल तर फवारणीसाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे आपण तुम्हाला सजेस्ट करतो. आता तुम्ही इथे बघू शकता फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला दिलाय आणि सध्या इथे वरती लिहून आलंय फवारणीसाठी योग्य हवामान स्थिती, म्हणजे तुम्ही फवारणी बिनधास्तपणे करू शकता. पण इथे समोर दिलेले तुम्हाला अंदाज पण दिलेला आहे, त्यामध्ये अंदाज कधीपासून दिलेला आहे 2 वाजेपासून, तर 2, 3, 4, 5 आणि 6, 7 वाजेपर्यंत तुम्हाला अंदाज दिलाय. तर यावेळी तुम्ही बघू शकता 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत म्हणजे 6 वाजेपर्यंत फवारणी करण्यासाठी योग्य वेळ नाहीये. त्यामुळे तो काय दाखवतोय इथे फवारणी करू नका असं दाखवतोय, बरोबर. आणि त्याचप्रमाणे जर 6च्या पुढे जर पाहिलं तर तुम्ही परत फवारणी करू शकता असं दिलंय. तर जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्ही फवारणी करायची योग्य वेळ आहे किंवा नाही हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघू शकतो आणि याच्यावरून त्याचा आपण अवलंब करू शकतो. त्याचप्रमाणे इथे जर वरती जर आपण आलो, रोग आणि कीटक तुम्हाला इथे लक्ष दिसतंय बघा. तर याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये दैनंदिन जोखीम नमुने दर्शवितात. म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये कुठला रोग येणार असेल, कुठली कीड येणार असेल किंवा त्या रोग आणि किडी कुठली येऊ शकते, तर इथे तुम्हाला एक डायल्स दाखवले जातात, मीटर बॉक्स दाखवला जातो. या मीटर बॉक्स मध्ये जोखीम आहे किंवा नाही हे तुम्हाला दैनंदिन तुम्हाला इथे बघायला भेटतं. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सध्या तपकिरी गंज आहे, जोखीम नाही म्हणतोय. पोका बोईंग रोग आहे, जोखीम नाही म्हणतोय. पण मोझॅक रोग आहे तिथे कमी जोखीम आहे असं म्हणतोय. पण तुम्हाला अलर्ट कधी येणार रोग आणि किडीचा, जेव्हा हा जोखीम जी आहे ही जोखीम जी आहे तीव्र असेल, म्हणजे हा लाल कलर मध्ये जाईल, तेव्हा तुम्हाला अलर्ट येईल की हा तुमच्याकडे हा रोग किंवा ही किडी येऊ शकते आणि त्यानंतर तुम्ही त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह फवारणी करू शकता. तर आता सपोज तुम्हाला पोका बोईंग रोग आहे, आता या पोका बोईंग रोगावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे लक्षात येतं की पोका बोईंग रोग कसा दिसतो ते बघू शकतो आपण इथे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं किंवा लक्षात येत नाही की हा रोग नेमका कसा दिसतो. तर त्यासाठी आपण इथे फोटोज ऍड केलेले आहेत की जर याप्रमाणे जर आपल्याला काही दिसलं तर मग आपण तो रोग इथे आला आहे असं आपण समजू शकतो. आपण काय करतो एकंदरीत काय करतो तर आपल्या डोळ्यांना दिसल्यानंतर आपण बघतो, म्हणजे डोळ्यांना दिसल्यानंतर आपण ठरवतो की इथे हा हा रोग आलेला आहे, आपल्याला ही फवारणी घ्यावी लागते. पण आपण काय करतो तर 8 दिवस आधीच तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेसेज पाठवतो की तुमच्याकडे आपल्या हवामानानुसार किंवा तुमच्या पिकाच्या स्टेजनुसार पिकानुसार म्हणजे जर वातावरण तयार झालं तर हा रोग किंवा ही कीड तुमच्याकडे येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर तुमच्या शेतामध्ये जाऊन पाहणी करायला पाहिजे, निरीक्षण करायला पाहिजे आणि त्या संबंधित पुढील कार्यवाही करायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी आहेत या रोग आणि कीटक मध्ये आपण बघतो. त्याचप्रमाणे वरती जर पाहिलं तर इथे अंदाज आहेत. या अंदाजामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला 24 तासाचा अंदाज इथे बघायला भेटतो आणि 14 दिवसांचा अंदाज सुद्धा इथे बघायला भेटतो. यामध्ये सगळ्या म्हणजे तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, ढगाळ वातावरण किती राहत आहे, त्याचप्रमाणे जर पावसाची संभाव्यता आहे का, जर पाऊस पडणार असेल तर किती मिलीमीटर मध्ये पडणार आहे याची मात्रा सुद्धा आपण तिथे देत असतो. त्यानंतर वाऱ्याची गती आहे आणि वाऱ्याची दिशा आहे, तर वारं किती वेगानं वाहते आणि कुठल्या दिशेनं वाहणार आहे या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये देतो. त्याचप्रमाणे 14 दिवसांचा अंदाज सुद्धा आहे. 14 दिवसांच्या अंदाजामध्ये सरासरी तापमान, सरासरी आर्द्रता, पावसाची संभाव्यता आणि वाऱ्याची गती या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. तर या सर्व गोष्टी आहेत की आपण हवामानाचा अंदाज प्रोव्हाइड करतो. या हवामानाच्या अंदाजानुसार तुम्ही पुढच्या 14 दिवसांचं किंवा 15 दिवसांचं जे काही मॅनेजमेंट आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता आणि पुढच्या ज्या क्रिया तुम्हाला करायच्या असतील तर त्याचं मॅनेजमेंट योग्यरित्या तुम्ही येथे करू शकता. त्यानंतर परत आपण भूखंडावर तर त्यानंतर तुम्हाला ग्रीन कलर म्हणजे हिरव्या कलर मध्ये जी पट्टी खाली दिसते तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया आहेत शेतामध्ये, तर या सर्व गोष्टींची लिस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाते आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या क्रिया इथे करू शकता. जसं की इथे तुम्ही बघू शकता पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे किंवा मोझॅक रोगाची शक्यता आहे, तर याच्यावरती आपण क्लिक केलं
यादी तुम्हाला इथे दिसते की नेमकं तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी इथे करायच्या आहेत. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अलर्ट दिसणार, जसं की पाणी द्यायचं असेल तर पाण्याचा अलर्ट सुद्धा तुम्हाला याच्यात दिसणार आहे, किंवा कुठला रोग आणि कुठली कीड तुमच्याकडे येणार असेल तर या रोग आणि किडीचा अलर्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे पावसाची शक्यता असेल तर पावसाची शक्यता किती ते किती वेळामध्ये पडणार आहे आणि किती मिलीमीटर पडणार आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं. तर हे सर्व मेसेजेस जे आहेत ते हे तुम्हाला सगळे क्रियामध्येच येणार आहेत आणि हे तुम्ही इथे बघायला पाहिजे. आता इथे तुम्हाला मी गोष्ट दाखवून देतो की सर्वात वरती जर आपण गेलो तर इथे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सुरू केले म्हणजेच काय की तुम्ही प्लॉट कधीपासून तयार केलाय आणि तुम्ही झाडे कधीपासून लावले आहेत, रोप कधीपासून लावले आहेत, तर तिथे तारीख तुम्हाला तुमच्या शेतातली दिसते आणि इथे सर्व ज्या क्रिया आहेत तेव्हापासून तुम्हाला इथे दिसायला सुरुवात होतात. मग सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे कुठला इथे तुम्ही बघू शकता, जर तुमच्याकडे मुख्य मुळ्यांच्या भागातील मातीतील आर्द्रता 41.7% आहे, म्हणजे तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे. जर पाणी देण्याची गरज असेल तर अशा स्वरूपात तुम्हाला हा मेसेज इथे येतो आणि तिथे मराठीमध्ये लिहून येतं की सिंचनाची गरज आहे आणि तिथे लिहितंय की आपला ठिबक संच जो आहे तो 3 तास 23 मिनिटे चालवायचा आहे आणि एवढं लिटर आपल्या क्षेत्राला पाणी द्यायचं आहे. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातात. याच्यामध्ये तुमचं ड्रीपचा डिस्चार्ज असेल, ड्रीप किती डिस्चार्ज आहे, त्यानंतर तुमचं पिकाचं अंतर, पिकामध्ये अंतर किती आहे, सरीमध्ये अंतर किती आहे, या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपल्या सिस्टीम नुसार आपल्याला हे मार्गदर्शक मेसेज येतात की जे आपल्याला मोबाईलवरती बघायला भेटतात. त्याचप्रमाणे जर कुठला रोग आणि कुठली जर कीड येणार असेल तर तुम्ही इथे बघू शकता की या स्वरूपात तुम्हाला मेसेज येतात की तुमच्याकडे, जसं की आता इथे तुम्ही बघू शकता पांढरी माशी, म्हणजेच इथे नाव लिहून येतं तुमच्या प्लॉटचं. सपोज आता इथे लिहिलंय की विवेक विनायक पिसाळ आणि या प्लॉट वरती पांढऱ्या माशीची प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि पाहणी करून कधी फवारणी घ्यावी हे सुद्धा तुम्हाला इथे सांगतात. तर या सर्व गोष्टी आहेत की इथे तुम्हाला बघायला भेटतात. त्याचप्रमाणे पावसाची शक्यता, जसं की तुम्ही इथे बघू शकता 4 तारखेला मेसेज आलेला आहे की पर्जन्य तपशील, म्हणजे 3 AM ते 4 AM, म्हणजे सकाळी 1 तासामध्ये पाऊस पडण्याची मध्यम शक्यता आहे आणि जर पाऊस पडणार असेल तर एवढ्या मिलीमीटर पाऊस पडणार आहे असं इथे तुम्हाला दाखवते. म्हणजे या प्रकारच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हवामानाच्या अंदाजाचे सुद्धा मेसेज याच्यामध्ये येतात, तुम्ही इथे बघू शकता. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जे काय आपण डिव्हाइस शेतामध्ये लावलंय याच्याप्रमाणे आपल्याला काय काय बघायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की इरिगेशन मॅनेजमेंट, म्हणजे तुम्हाला पाण्याचं नियोजन परफेक्टरित्या करायचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की तुमच्याकडे जे काही रोग आणि कीड येणार आहेत तर याचे मेसेज जे काही आहे ते तुम्हाला 8 दिवस आधीच येतात, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे कुठला रोग कुठली कीड येणार आहे आणि त्याबद्दल प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज काय घ्यायचे आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आधीच कळणार आहेत. त्यामुळे तुमचा पुढचा येणारा जो काही धोका आहे तो टाळला जातो आणि त्याप्रमाणे आपण इथे त्याचा अवलंब करू शकतो. तिसरी गोष्ट आहे की आम्ही तुमच्या शेतामध्ये खत देण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही, म्हणजे जर तुमचं VPD 1 ते 2 मध्ये असेल तर त्याचं काळजी करूनच आपण ते काळजीपूर्वक आपण खत किंवा पाणी दिलं पाहिजे. तर जर ऊस पिकासाठी 1 ते 2 हा VPD असला पाहिजे, हे आपण एक म्हणजे नोट करून ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला खत देण्यासाठी तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही या सुद्धा गोष्ट तुम्ही इथे बघू शकता. आणि त्याचप्रमाणे हवामानाचे अंदाज तुम्ही इथे बघू शकता की जेणेकरून तुम्ही पुढच्या 15 दिवसाचं नियोजन परफेक्टरित्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर जर तुम्ही ट्रेंड्स मध्ये जर पाहिलं खाली, तर या ट्रेंड्स मध्ये काय दिसतं की तुमच्या शेतामध्ये कुठलं डिव्हाइस लावलेलं आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे किंवा इनऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला इथे दिसतंय. त्याचप्रमाणे अलर्ट्स आहेत, या अलर्ट्स मध्ये तुम्हाला आतापर्यंत कुठले कुठले अलर्ट्स आले आहेत या सर्व गोष्टी दिसतात. अलर्ट्स आले असेल किंवा पावसाचं शक्यता असेल तर या गोष्टी काय तुम्हाला अलर्ट्स मध्ये सुद्धा येणार. अलर्ट्स मध्ये तुम्हाला मेसेज येणार आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या सर्व गोष्टी क्रियामध्ये सुद्धा बघायला भेटणार. त्यानंतर इथे बाजूला लेख म्हणून दिलेला आहे की लेख तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शकवर व्हिडिओ आणि तुम्ही
आणि व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला फसल सिस्टीम वापरण्याबद्दल काही समस्या असेल तर त्या तुम्ही तिथे क्लिअर करू शकता. त्याचप्रमाणे भूखंडावरती जर आपण परत आलो तर इथे वरती सर्वात वरती मदत म्हणून एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला सेन्सर संदर्भात काही समस्या असतील तर तुम्ही इथून तिकीट ट्रेस करू शकता किंवा तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी डायरेक्ट बोलू शकता आणि इथे कॉल नाऊ म्हटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आमच्या प्रतिनिधींना कॉल करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही इथे नोंदवू शकता आणि त्याप्रमाणे मग पुढील कारवाई आमच्या टीमकडनं करण्यात येईल. तर याप्रमाणे तुम्ही इथनं हेल्प सेक्शन मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही मदत सेक्शन मध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. जर त्याचप्रमाणे मी एक ग्रुपमध्ये लिंक सुद्धा टाकत आहे, जो की तुम्हाला कृषक ऍप मध्ये फसल ऍप्लिकेशन कसं बघायचं आहे. तर हे याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ एक तो लिंक आहे, मी एक लिंक टाकतो. जर कुणाला अजूनही समजलं नसेल तर तो व्हिडिओ आपण बघावा, जेणेकरून आपल्या ज्या काही अजून काही समस्या असतील तर त्यातनं सुटून जातील. आणि त्याचप्रमाणे हेल्पलाईन नंबर सुद्धा मी आपल्या ग्रुपवरती पोस्ट करत आहे. जर आपल्याला कुठला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता आणि तुम्हाला येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या तिथे तुम्ही नोंदवू शकतात. थँक्यू. आताच आपण आता कृषक ॲप आणि फसल संदर्भातलं जे आपल्याला हार्डवेअर जे डिव्हाइस जे बसलेले त्या संबंधितली माहिती बघितली. आता कृत्रिम बुद्धिमत्तेला जाऊ शेती याच्यामध्ये तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो आहे आपला उपग्रह प्रतिमा, सॅटेलाइट इमेजरी. आता सॅटेलाइट इमेजरी संदर्भातली माहिती किंवा उपग्रह प्रतिमा माहिती आपण आपल्या मोबाईल ऍपमध्ये कशा प्रकारे माहिती बघायची आणि त्याचं नेमकं ते नकाशे, पीक नकाशे काय सांगतात, हे कसे रीड करायचे किंवा कसे वाचायचे त्या संबंधितली माहिती आपण बघूया. ज्यावेळेस आपण कृषक ऍप ज्यावेळेस ओपन करतो, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पीक नकाशा या ठिकाणी क्लिक करायचा आहे. पीक नकाशा क्लिक केल्यानंतर परत आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. त्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला पीक नकाशावर जायचं आहे. आता पीक नकाशा इथे आपण गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं सॅटेलाइट इमेजरी आणि काही माहिती आपल्याला इथे पाहायला भेटतात. जसं की आता हा प्लॉट, जसं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्लॉटचे आपण KML फाईल आणि गुगल कॉर्डिनेट घेतलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना अशा प्रकारचे पीक नकाशे पाहायला भेटतात. आता हे वाचत असताना तुम्ही तिथं बघू शकता की वरती NDVI असे दिलेले आहेत ते बॉक्समध्ये आणि खाली शेतकऱ्याचे जे नाव आहेत, त्यांच्या प्लॉटचं जे नाव आहे ते इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर खाली आपण बघितलं S6, X1, S3, S2, S5 असे सेंटिनलचे नावं दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर खाली जर आपण आणखी गेला क्लाउड कव्हर आहेत जे 0 to 100% म्हणजे 0 ते 100% पर्यंत दिसत आहेत. त्याचबरोबर खाली S5 9 फेब्रुवारी 2026 आणि जर आपण असं स्क्रोल जर केलं तर 8 फेब्रुवारी S6 म्हणजे जो काही S1 S6 चा जो डेटा आपल्याला जो बघायचा आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघत आहेत. आता ही पूर्ण डिटेल माहिती आपण एकदा बघूया. आता ज्या वेळेस आपल्याला पीक नकाशा संदर्भातली माहिती बघायची आहे तर ती पीक नकाशा संदर्भातली माहिती बघत असताना आपल्याला S1 या पीक नकाशामध्ये या सेंटिनल मध्ये आपल्याला ही माहिती बघायची आहे. इथे जर आपण S1 वर क्लिक केलं खाली 7 फेब्रुवारी 2026 इथे S1. आता S1 वर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथला तो जो तारखेचा जो बॉक्स आहे तो काळा झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे काळा कलर झाला म्हणजे इथे त्या तारखेचा पीक नकाशा आपण बघू शकता. आता इथे जर बघितले तर आपल्याला जवळपास महत्वाचे जे पीक नकाशे म्हणजे आता हा पीक नकाशे वाचत असताना सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे की आपल्याला हे पीक नकाशे आपल्या पिकाचं आरोग्य, आपल्या पिकाची वाढ, ऊस पिकाची वाढ, त्याचबरोबर वीस पिकावर येणारे कीड आणि रोग हे कोणत्या ठिकाणी येऊ शकतात त्याची शक्यता, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पिकाला पाणी देतो, पाणी दिल्यानंतर कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाणी गेलेले आहेत, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचं पाणी गेलेलं आहे, कोणत्या भागामध्ये योग्य पाणी गेलेलं आहे, कोणत्या भागामध्ये कमी. पीक नकाशामध्ये आपण जर वरती आता NDVI च्या बाजूला जर चिन्ह त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला बाकीचे सुद्धा इंडायसेस आपल्याला पाहायला भेटतात. तिथं गेल्यानंतर पहिला जो प्रमुख पीक नकाशा जो आहे तो NDVI. आता NDVI पीक नकाशा का सांगतोय? NDVI पीक नकाशा आपल्या पिकाचं आरोग्य, आपल्या पिकाची वाढ ही या संदर्भातली माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतो. मध्ये प्रमुख 4 कलर असतात.
त्याच्यामध्ये मुख्य जो कलर आहे तो आहे हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल. आता हिरवा कलर काय सांगतोय की त्या पिकामध्ये आरोग्य आणि त्या पिकाची वाढ ही योग्यरित्या चालू आहे. त्याच्यानंतर आपण जर पिवळा कलर जर बघितला तर त्याच्यामध्ये त्या पिकामध्ये जी वाढ आहे ती मध्यम ते चांगल्या स्वरूपात आणि त्याचं आरोग्य सुद्धा मध्यम ते चांगल्या स्वरूपात आहे असं पिवळा कलर सांगतोय. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नारंगी कलर जर असेल, नारंगी कलर सांगतो की त्या पिकामध्ये मध्यम ते कमी स्वरूपात त्या पिकाची वाढ किंवा त्याचं आरोग्य आहे. आणि त्याचबरोबर जर लाल कलर असेल तर एक तर त्या ठिकाणी पीक नसेल किंवा तिथं त्या पिकाचं आरोग्य हे कमी आहेत. म्हणजे आपल्याला विशेष करून अशा भागावर लक्ष द्यायचं आहे की जिथं पिवळा किंवा नारंगी किंवा लाल कलर असेल. जर पिवळा नारंगी लाल कलर असेल तर त्या पिकामधली जी वाढ आहे ती कमी ते मध्यम स्वरूपाची आहेत आणि आपल्याकडे त्या ठिकाणी जे काही पाणी व्यवस्थापन किंवा कीड रोग व्यवस्थापन किंवा खताचं व्यवस्थापन जे करायचं ते योग्यरित्या त्या जागेवर करणं आहे. आता आपण जर इथं जर बघितलं सरांचा प्लॉट, जे विवेक सरांचा जो प्लॉट आहे तो एकदम उत्तमरित्या त्या पिकाची वाढ तिथं होत आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर पूर्ण प्लॉट हा हिरवा, गडद हिरवा कलर मध्ये दिसतोय. म्हणजे त्या पिकाची वाढ ही चांगल्या स्वरूपाची आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला ह्या पीक नकाशा इथे सांगतात. त्याच्यानंतर दुसरा जो पीक नकाशा जो आहे, आता आपण एनडीव्हीआयच्या बाजूला तिथं त्रिकोण दिसतो तिथं क्लिक करतोय. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाकीचे इंडेक्सेस तिथे पाहायला भेटतात. त्यातला मधला दुसरा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे महत्वाचा तो EVI. EVI म्हणजे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स किंवा डेन्स व्हेजिटेशन. मराठीमध्ये याला ज्यांचं मराठीमध्ये असेल त्यांनी EVI किंवा दाट वनस्पती हे ऑप्शन इथे येतात. आता हा पीक नकाशा आपल्याला काय मदत करतात? हा पीक नकाशा आपल्याला सांगतोय की त्या पिकामध्ये वाढ आणि त्याचबरोबर त्या पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती कोणत्या भागामध्ये चांगली, कोणत्या भागात, म्हणजे ज्यावेळेस कीड आणि रोगाचा अलर्ट तुम्हाला आला तर तो कोणत्या भागात येऊ शकतो त्या जागेची ओळख त्या पीक नकाशामध्ये आपल्याला कळतात. आता इथं जिथं लाल कलर आपल्याला दिसतोय, लाल कलर किंवा नारंगी कलर, तिथं कीड आणि रोग असण्याची शक्यता आहेत. म्हणजे समजा तुम्हाला जर तांबेरा रोगाचा अलर्ट आला असेल, तुम्हाला खोडकिड्याचा अलर्ट आला असेल, तुम्हाला निशूट बोरचा अलर्ट आला असेल, गवताळ वाढचा अलर्ट आला असेल, जर ह्या कीड आणि रोगाचा अलर्ट आला असेल तर आपल्याला त्या जागेवर जाऊन तिथं बघायचं की ते कीड रोगाचा प्रादुर्भाव तिथं आहेत का. जर प्राथमिक अवस्थेतील प्रादुर्भाव त्या जागी जर असेल तर दिलेल्या शिफारसनुसार आपल्याला लगेच तिथं कंट्रोल म्हणजे मेजर्स तिथं अप्लाय करणं गरजेचं आहे. तिथं फवारणी करणं असेल किंवा ड्रेंचिंग करणं असेल, ती योग्य ती कारवाई आपल्याला या ठिकाणी ह्या वेळेस हा पीक नकाशा बघून करायचा आहे. तर आता जो कोपऱ्यातला बाजूला दिसतोय तिथं जर कीड रोगाचा जर अलर्ट आला असेल तर आपल्याला प्राथमिक अवस्थेत तिथं ती माहिती बघायची. तर हा पीक नकाशा आपल्याला त्या जागेची ओळख करून देतो की कोणत्या भागेमध्ये कीड किंवा रोग येऊ शकतो. हा झाला आपला दुसरा पीक नकाशा. त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा पीक नकाशा जो आहे तो वॉटर वॉच मॅप. वॉटर वॉच मॅप किंवा मराठीमध्ये पाण्याचा वेध नकाशा. पाण्याचा वेध नकाशा. आता आपण जर इथं जर बघितलं तर ह्या भागामध्ये पाणी जे दिलेले आहेत ते एक गडद निळा कलर, त्याच्यापेक्षा फिक्कट निळा कलर, त्याच्यानंतर हिरवा कलर आपल्याला काही भागात दिसतोय. हा कलर आपल्याला काय सांगतोय की आपण जे पाणी दिलेलं आहे ते पाणी योग्यरित्या दिलेलं आहेत किंवा नाही. आता जर आपण जर मध्ये जर बघितलं तर आपल्याला एक रेंज इथं दिसते. आता मी जर इथं जर क्लिक केलं तर आता इथं तुम्ही बघू शकता 0.2 ते 0.4 ऑप्टिमल ग्रोथ, म्हणजे ऑप्टिमल पाणी आपण तिथं दिलेलं आहे त्या पिकाला. म्हणजे पाणी ज्या गडद निळा कलर आपल्याला दिसतोय तिथं योग्यरित्या पाणी तिथं गेलेलं आहे. त्याचबरोबर जे फिकट निळा आहे तिथं बी योग्य पाणी गेलेलं आहे. फक्त जो हिरवा भाग दिसतोय तिथं कमी प्रमाणात, तिथं पाण्याची गरज होती असं इथं आपल्याला कळतंय. म्हणजे पाणी दिल्यानंतर आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये योग्यरित्या पाणी गेलं की नाही ती माहिती आपल्याला हा वॉटर वॉच मॅप हा पीक नकाशा इथे सांगतो. तर अशा प्रकारची माहिती आपण वॉटर वॉच मॅप मध्ये बघायची आहे. आता जवळपास आपल्याला जी रेंज मेंटेन करायची आहे ती 0.1 ते 0.4. 0.1च्या खाली आपल्याला ती रेंज येऊ द्यायची नाहीये. ती जर रेंज आली तर तिथं कमी प्रमाणात पाणी गेलं असं आपल्याला कळतं. आपल्याला हा जो गडद निळा कलर दिसतोय त्या गडद निळा कलर आपल्याला तिथं जर आला तर समजायचं योग्यरित्या पाणी आपल्या प्लॉटला गेलेलं आहे असं आपल्याला हा पीक नकाशा सांगतं. हा झाला वॉटर वॉच मॅप. त्याच्यानंतर आपल्याला जो चौथा जो पीक नकाशा जो बघायचा आहे तो आपल्याला बघायचा आहे लीफ हेल्थ मॅप. आता लीफ हेल्थ मॅप काय बघायचं आहे की आपलं जे ऊस पीक आहे ते ऊस पिकाचं पानाचं आरोग्य, ते पानाचं आरोग्य कसं आहे. आता जवळपास आपण इथं जर बघितलं तर हिरवा कलर दिसतोय आणि काही भागात लाल कलर दिसतोय. हिरवा कलर जिथं दिसतोय तिथं पानाचं आरोग्य एकदम
लीफ हेल्थ मॅप सांगतायत. म्हणजे पिकाची वाढ जशी चांगली चालू आहे तर त्याबरोबरच त्या पानावरचं आरोग्य सुद्धा हे उत्तम आहेत आणि जिथं लाल कलर दिसतोय तिथं पानाचं आरोग्य हे कमी आहेत. म्हणजे हा पीक नकाशा आपल्याला आपल्या ऊस पिकाच्या पाण्याच्या संबंधितला माहिती देतो. त्याच्यानंतर आपल्याला जी माहिती आपल्याला आणखीन एक बघायची आहे की अतिरिक्त ताण. त्याच्यासाठी आपल्याला जो पीक नकाशा जो बघायचा आहे तो पीक नकाशा आहे क्रॉप स्ट्रेस मॅप. म्हणजे जर जैविक अजैविक ताण आपल्या पिकावर जर अतिरिक्त ताण जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला क्रॉप स्ट्रेस मॅप हा पीक नकाशा आपल्याला इथे बघायचा आहे. जसं की आता याच्यामध्ये सुद्धा कलर असतात, जसं की हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. आता इथं पोपटी हिरवा कलर दिसतोय म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण ह्या पिकामध्ये नाहीये. जसं की आपण बघितलं ह्या पिकाची वाढ जी आहे NDVI नुसार ती उत्तमरित आहे. आता हे आपले प्रमुख जे काही पीक नकाशे आपल्याला बघायचे आहेत ते 5 प्रमुख पीक नकाशे आहेत. मी परत एकदा सांगतो तुम्हाला. पहिला जो पीक नकाशा बघायचा आहे तो आहे NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स. हा पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे आपल्या पिकाचं आरोग्य आणि पिकाची वाढ कशा पद्धतीने होते. उत्तम आहेत. पिवळा कलर असेल तर मध्यम स्वरूपाचा, नारंगी कलर असेल तर मध्यम ते कमी स्वरूपाचा आणि लाल कलर असेल तर एकदम कमी स्वरूपाचे आरोग्य आणि त्याची वाढ होत आहेत. दुसरा पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे EVI. EVI आपल्याला बघायचं आहे की ते कीड किंवा रोग याच्या संबंधित कोणत्या ठिकाणी कीड आणि रोग येऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला जो पीक नकाशा बघायचा आहे तो बघायचा आहे EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स. तिसरा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे तो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे वॉटर वॉच मॅप. म्हणजे पाण्याचा वेध नकाशा की आपण ज्या वेळेस पाणी देतो, पाणी दिल्यानंतर ते योग्यरित्या आपल्या पिकाला गेलं का नाही त्याची माहिती आपल्याला हे पीक नकाशा सांगतो, वॉटर वॉच मॅप. आणि चौथा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे तो लीफ हेल्थ मॅप. म्हणजे आपल्या काही ऊस पिकाच्या पानाचा जो आरोग्य आहे ते तपासणीसाठी आपण लीफ हेल्थ मॅप आपण बघत असतो. तर अशा प्रकारचे हे पीक नकाशे, प्रमुख पीक नकाशे आपण इथं बघायचे आहेत. आता खाली तुम्ही बघू शकता आपल्याला S1, S6, X1, S3, S2, S5 अशा प्रकारची सॅटेलाइटची माहिती आपल्याला इथे दिसत आहेत. आपल्याला फक्त S1 आणि S6 याच्यामध्येच ही माहिती बघायची. जसं की खाली जर तुम्ही जर तर ती तारीखच्या समोर आपल्याला S5, S2, S3 किंवा S1 जसं की आता 9 फेब 2026 इथं आपल्याला दिसते आणि त्याच्या समोर S5 आपण बघताय. तर आपल्याला हा पीक नकाशा इथे बघायचा नाही. आपल्याला पीक नकाशे जे बघायचे आहेत ते S1 आणि S6 मध्ये. जसं की आता 8 फेब्रुवारी 2026 चा S6 जर मी S6 वर जर क्लिक जर केलं तर आपल्याला त्या प्लॉटच्या संदर्भातली म्हणजे मागच्या 24 तासातली उपग्रह प्रतिमेची माहिती ही आपल्याला हा पीक नकाशा सांगतो. जसं की इथं बघू शकता हेल्दी व्हेजिटेशन आहेत. म्हणजे मागच्या 24 तासामध्ये या पिकाचं जे वाढ आहे, जे आरोग्य आहे ते आपल्याला इथं माहिती पडतात. आणि हे बघायचं आहे आपल्याला फक्त NDVI हा पीक नकाशामध्ये. S6 मध्ये आपल्याला फक्त NDVI मध्ये बघत आहेत आणि S6 प्रत्येक 24 तासाला सॅटेलाइट इमेजरीची म्हणजे उपग्रह प्रतिमेची माहिती आपल्याला भेटते. त्याच्यानंतर खाली जर आपण जर स्क्रोल जर केलं किंवा असं बाजूला जर ती तारीख जर सरकवली तर आपल्याला S1 दिसतोय. S1 प्रत्येक 5 दिवसाला उपग्रह प्रतिमेची माहिती देते. S1 मध्ये प्रत्येक 5 दिवसाला उपग्रह प्रतिमेची माहिती देते. आणि जे मी तुम्हाला 4 प्रमुख पीक नकाशे सांगितले NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्ट्रेस मॅप, लीफ हेल्थ मॅप हे सगळे नकाशे आपल्याला S1 याच्यामध्ये बघायचे आहेत. S1 मध्ये बघायचे आहेत प्रत्येक 5 दिवसानंतर. जसं की 7 तारखेला आता हा पीक नकाशा आला तर पुढील पीक नकाशा हा 12 तारखेला येणार आहे. पुढील पीक नकाशा हा 12 तारखेला संध्याकाळी येणार आहे. त्याच्यामुळं पुढचा जो नकाशा S1 चा अपडेट होतो तो 5 दिवसानंतर होत असतो. त्यासाठी आपल्याला ही खालची तारीख स्क्रोल करावं लागेल आणि त्या तारखेला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काळा बॉक्स जो आहे तो बॉक्स इथं होत असतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया. खाली जर आपण जर गेलं तर आपल्याला फार्म स्टॅटिस्टिक डेटा दिसतात. या फार्म स्टॅटिस्टिक डेटामध्ये आपलं नाव, जेनरिक फार्म स्कोअर दिसतात, जे की आपण दैनंदिन जे काही मागच्या काही दिवसामध्ये जे काही आपण आपल्या ऊस पिकामध्ये जे काही प्रॅक्टिसेस केलेले असतात, लागवडीपासून तर काढणीपर्यंत जे कार्य आपण केलेले असतं, खताचं नियोजन असेल, पाणी नियोजन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, त्याच्या आधारे आपण हे एक मॉडेल आपण बनवलेले आहेत. त्यात आपल्याला ते जेनरिक फार्म स्कोअर दिसतात. AI फार्म रेटिंग हे आपल्याला आपण जे काही उपग्रह प्रतिमेची माहिती
एक आपण एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यात ऍड केलेली आहे. त्याच्यानुसार आणि तुम्ही जे प्रॅक्टिसेस करत असतात त्या माहितीच्या आधारे आपण इथं AI फार्म स्कोर इथं बघू शकतात. त्याच्यानंतर आपलं ऊस पीक किती एकर आहेत किंवा हेक्टर आहेत ती माहिती टोटल एरिया आपण इथं बघू शकता. आपलं पीक कोणतं आहे, स्टँडर्ड यील्ड डेटा काय आहेत, AI यील्ड डेटा हे प्रेडिक्ट केलं जातं. म्हणजे एक तुम्हाला पूर्वकल्पना तिथं देतं की एवढं AI यील्ड डेटानुसार एवढं एवढं टन उत्पादन होऊ शकतं, हे बदलू शकतं. जसं की आता 69.42 टन जर दाखवत असेल तर पुढच्या पीक नकाशामध्ये ते 50 टन बी दाखवू शकतं किंवा 80 टन बी दाखवू शकतात. जसं सॅटेलाइट इमेजरी डेटा आपल्याला इथं भेटेल, जसं अपडेट होत राहील तसं करंट AI यील्ड डेटा म्हणजे प्रेडिक्शन इथं केलं जातं आणि त्या संबंधितली माहिती तुम्हाला तिथं वेळोवेळी भेटत असते. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू इथं प्रत्येक वेळेस बदलू शकते. म्हणजे आज जर 69 आलं, उद्या जर 50 दिसलं तर त्या शेतकऱ्यांनी म्हणजे जास्त विचार न करता हा पुढच्या वेळेस बदलू शकतो. NDVI व्हॅल्यू किंवा सॅटेलाइट इमेजरी अपडेट जर होऊन आली तर करंट AI यील्ड डेटा बदलू शकतो. त्याच्यानंतर टार्गेटेड यील्ड डेटा आपण इथे दिलेला आहे. खाली जर गेलं तर आपण टुडेज वेदर डेटा म्हणजे आजचं हवामान, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आजचं तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, हवेचा दाब, त्याच्यानंतर पर्जन्यमाप, ही सगळी माहिती उपग्रह प्रतिमेद्वारे आजचं आणि त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचं सुद्धा हवामान अंदाज आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर खाली जर आपण जर बघितलं तर करंट वेदर डेटा म्हणजे आत्ताचं आपण हवामान जिथं आज तुम्ही बघू शकता की लास्ट अपडेटेड म्हणजे आत्ता अपडेट झालेली जी माहिती आहे ती आहे 10 फेब 12:04 म्हणजे प्रत्येक तासाला ही माहिती अपडेट होत असते. याच्यामध्ये पाऊस, हवामानाचा वेग, हवाचा दाब, तापमान, आर्द्रता, दवबिंदू तापमान, आभाळ सदृश्य परिस्थिती, ही सगळी माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर ही माहिती शेतकऱ्यांनी आपल्या कृषी ॲपमध्ये पीक नकाशामध्ये बघायची आहेत. तर हे आपण प्रमुख जे पीक नकाशे आपल्याला जे बघायचे आहेत, मी परत एकदा तुम्हाला सांगतो, S1 आणि S6 या दोन याच्यामध्येच आपल्याला पीक नकाशे बघायचे आहेत. S2, S3, S5 मध्ये पीक नकाशे बघायचे नाहीयेत. S1 मध्ये आपल्याला 4-5 प्रमुख पीक नकाशे ते बघायचे आणि S6 मध्ये फक्त NDVI आहे. तर अशा प्रकारचं पीक नकाशाची माहिती आपण सर्व शेतकऱ्यांनी बघायची आहेत आणि आपल्या पिकाचं जे काही व्यवस्थापन आहेत ते ह्या पद्धतीने करायचे आहेत. तर ह्या संबंधित आता आपण एक आपलं पीक नकाशाचं एक सेशन इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सेशन आहे. त्याच्यानंतर जर आपलं कोणाचे काही प्रश्न जर असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करू. मॅडम पुढील सेशन कंटिन्यू करा. तुषार पोळ आहेत का ऑनलाईन? तुषार सर? हो मॅडम, मी करतोय जॉईन. हा. सरांच्या मोबाईल करतोय join. ठीक आहे, ओके. तर सर, सर्वप्रथम उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता या मीटिंग मध्ये सुरुवातीला आपण आपल्या शेतामध्ये जे डिव्हाइस बसवलेलं आहे तर त्या संदर्भात माहिती कशी पाहायची ह्याची संपूर्ण सुरुवातीला माहिती घेतली. त्यानंतर पीक नकाशे कशा प्रकारे पाहिजे त्याची माहिती घेतली. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो AI चा प्लॉट आहे त्या संदर्भात जे खतांचे नियोजन कशा प्रकारे करायचे आहे किंवा खतांचे नियोजन आपल्या कृषी मध्ये कुठे पाहायचे त्या संदर्भात थोडक्यात माहिती होईल. जर आपण कृषी कॅब ओपन केलं तर त्यामध्ये वरती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी जी पट्टी येते त्यावरती क्लिक केल्यानंतर आतमध्ये कृषी क्षेत्रात जे आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या प्लॉट संदर्भात जे काही खतांसंदर्भात माहिती आलेली आहे तर ती अशा प्रकारे त्यांना दिसत असते. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला त्या शेतकरी बांधवांना मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य कशा प्रकारे त्यांची स्लरी कशा प्रकारे करायची आहे आणि त्यामध्ये कोणकोणती घटक घ्यायचे आहेत त्या संदर्भात ती स्लरी आपण ती दिलेली आहे. आता सर्व शेतकरी बांधवांना ही स्लरीची PDF आपल्या ॲपमध्ये भेटलेली असेल व काही शेतकरी बांधवांनी ती स्लरी तयार केलेली आहे किंवा काही शेतकरी बांधवांची राहिलेली आहे. तर जे शेतकरी बांधवांनी ही स्लरी अजून तयार केलेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर तयार करून घ्यावी. आपल्या मातीचा प्रकार, मातीचे पीएच जर पाहिला तर ती अल्कलाइन प्रमाण आपल्या मातीचं जास्त होत चाललेलं आहे. त्या मातीमध्ये आपण जर ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर ती वरून वापरली तर त्याचा जास्तीत जास्त प्रकारे फायदा होत नाही, त्याचं जास्त नुकसान होतं. स्थिरीकरण होणे अशा प्रकारचे परिणाम तिथे आपल्याला पाहता येतात, पाहायला मिळतात. तर ते टाळण्यासाठी आपण अशा प्रकारे एक मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी बनवण्यासाठी सांगत आहोत. आता या स्लरीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचे 2 बॅलर घ्यायचे आहेत.
आता बॅलर 1 मध्ये जर पाहिलं तर 4 प्रकारचे घटक आहेत. त्यामध्ये जर प्रथम जर पाहिलं झिंक सल्फेट असेल 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅंगनीज सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो. तर अशा प्रकारे बॅलर 1 मध्ये हे सर्व घटक आपल्याला मिक्स पाहिजेत. हे सर्व घटक मिक्स करत असताना एक काळजी घ्यायची की सर्व घटक एकत्रच न टाकता सुरुवातीला ते सेपरेट पाण्यामध्ये मिक्स करून नंतर ते एकत्र करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे 2 बॅलर तयार करून साधारण एक 8 दिवस ही स्लरी द्रावण तयार होण्यासाठी लागतात. आता ह्या 8 दिवसादरम्यान दिवसातून किमान एकदा काठीच्या साहाय्याने ही स्लरी ढवळणे गरजेचे आहे. तसेच ही जी स्लरीचे बॅलर आपण बनवलेले आहेत तर ते आपल्याला सावलीच्या ठिकाणी व कोणताही काडी कचरा न पडेल अशी काळजी घेऊन ते ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे ते आपण मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी बनवणार आहोत. त्यानंतर आपल्याला दुसरं एक खतांचं जे नियोजन दिलेलं आहे आता ते अशा प्रकारे दिसत असतं आपल्याला. तर ज्या शेतकरी बांधवांची सुरुवातीला आत्ताच लागण वगैरे झालेली आहे तर त्या शेतकरी बांधवांना आपण सुरुवातीच्या टप्प्यातील 3 आळवण्या दिलेल्या आहेत. आता त्यामध्ये जर पाहिलं तर प्रथम जे आळवणे आहे तर त्यामध्ये कोणता घटक घ्यायचा आहे, त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, त्यानंतर ते ड्रिपद्वारे कशा पद्धतीने सोडायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर त्या पद्धतीने आपण ते संपूर्ण नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण सुरुवातीला 3 आळवण्या करून घेणे गरजेचं आहे. त्यानंतर 3 आळवण्या झाल्यानंतर आपण ठिबकद्वारे खतांचं जे नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला ठिबकद्वारे खतांचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक वापरायचे आहेत, त्याचे प्रमाण किती प्रमाणात घ्यायचं आहे, हे संपूर्ण आपण पुढील म्हणजे साधारण एक 15 ते 20 दिवसाचं कशा प्रकारे तुम्हाला खतांचं नियोजन करायचं आहे तर ते आपण त्या कृषी कॅप मधील कृषी शिफारसमध्ये अशा प्रकारे ते दाखवत असतो. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला शेतकरी बांधवांना संपूर्ण जी खतांचं जे माहिती आहे तर ते अशा प्रकारे कृषी शिफारसमध्ये पाहता येईल. आता सर्व शेतकरी बांधवांना अशा प्रकारचे कृषी कॅपमध्ये कृषी शिफारस दिसत आहे का आपल्याला आपल्या ॲपमध्ये? तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपण आपल्या या प्लॉट संदर्भात खतांचे नियोजन करणार आहोत. इथून पुढेही एखादी कोणती आपल्या इथे फसल म्हणजे माझ्या ऊसमध्ये तुम्हाला एखाद्या कीड किंवा रोगाचे अलर्ट वगैरे आले तर त्या अलर्ट वरती कोणती फवारणी घेतली पाहिजे याचे मेसेज सुद्धा आपल्याला त्या कृषी शिफारसमध्ये पाहता येतील. किंवा पुढे जाऊन खतांचं नियोजन कशा प्रकारे आपल्या येथील सूक्ष्म हवामानाचा अंदाज घेऊन किंवा मग आपल्या येथील मातीच्या एकंदरीत अभ्यास करून किंवा आपले वेगवेगळे नकाशे आहेत त्यांचा एकंदरीत अभ्यास करून कशा प्रकारे नियोजन करायचे आहे ते आपल्याला त्या कृषी शिफारसमध्ये दिसणार आहे. कोणाला या संदर्भात काही प्रश्न आहेत का कृषी शिफारस किंवा खत नियोजना संदर्भात? साहेब, प्रत्येकाचे क्षेत्राचं जे आपण माती परीक्षण केलंय हो, त्यानुसार प्रत्येकाची वेगवेगळी खत मात्रा राहू शकते का? प्रत्येकाची वेगवेगळी आहे. साधारण जर आपण पाहिलं तर नत्र जर द्यायचं झाला तर एकतर युरिया किंवा अमोनियम सल्फेट म्हणजे आपले जे खत आहेत ते एकसारखीच असणार आहेत. पण त्यामध्ये हो. क्वांटिटीमध्ये म्हणजे किती प्रमाणात वापरायचे आहेत ते आपल्या ह्याच्यानुसार ते बदलून येणार आहेत. बरं, ओके. खताची मात्रा आपल्या माती परीक्षणानुसार ठरते का अंदाजित आहे? आता ओव्हरऑल तुमचा माती परीक्षणाचा रिपोर्ट असेल किंवा आपले वेगवेगळे नकाशे असतील ह्या सर्वांचा एकंदरीत अभ्यास करून त्यानंतर ते आपल्याला खतांची मात्रा सांगितलेली आहे. काय झालंय तुमच्या त्या प्रदर्शनामुळं गेले 2 महिने आमचे हम्म. माती परीक्षणात अडकलं होतं. आता नुकतेच रिपोर्ट गेलेत तुमच्या कारखान्यावर, पण माती परीक्षणचा रिपोर्ट अजून लोड झाला नाही, त्यामुळे ते एक्झॅक्ट खत मात्राच आम्हाला कळायला मार्ग नाही. ठीक आहे सर, आपलं नाव सांगू शकता का? प्लॉट कोणत्या नावाने रजिस्टर आहे? अविनाश गायकवाड, कोराडे खुर्द. ठीक आहे सर, तसं चेक करून आपल्याला संबंधित कॉल करतो आणि डिटेल या संदर्भात काय नक्की अडचण येते आणि तर माती ते आपण परीक्षण हे हो. तुम्ही लोड करता ऍपवर का आम्हाला ते ऍड करायचं? रिपोर्ट आला समजा नाही नाही, तुम्हाला ऍड वगैरे करण्याची गरज नाही. ओव्हरऑल आपले माती परीक्षणचा रिपोर्ट त्याचा अभ्यास करूनच आपण तुम्हाला जी खतांची शिफारसची मात्रा येत असते तर त्या प्रकारे ते येत असते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट त्यामध्ये अपलोड करण्याची गरज नाही. मग तो माती परीक्षणचा रिपोर्ट जो तयार होईल ना तुमच्याकडून तो आम्हाला कसं कळणार? आपले संबंधित कारखान्याचे अधिकारी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांचे ज्यांचे रिपोर्ट तयार झालेले आहेत तर त्यांचे रिपोर्ट संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत. किंवा इथून पुढे आपण तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपला सुद्धा ते देऊ शकतो.
किंवा कृषी शिफारसमध्ये ते आपल्याला दिसून जातील. थँक्यू. ओके. प्रत्येकाची वेगवेगळी दिसू शकते का? अविनाशजी, हाजी हाजी. हा विषय हा बोला ना सर. काही शेतकऱ्यांचे रिपोर्ट जे आहेत ना ते आपण अपलोड केलेले आहेत. काही पण आणि काही जणांचे टेस्टिंग व्हायचे बाकी आहे. ओके तर ते टेस्टिंग झाल्यानंतर त्यांचे पण अपलोड होऊन जातील सगळे आणि त्या सॉइल टेस्टिंगच्या अहवालानुसारच आपल्याला शिफारसी जनरेट होत आहेत. येस हा. सर ते मायक्रोन्यूट्रनची स्लरी बनवायची आहे. त्याच्याबद्दल हा. थोडीशी सांगताल का कशी बनवायची किंवा काय आहे ते? ओके, 2 मिनिटं मी डबल स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला माहिती देतो एक मिनिट. ओके. सर आपल्याला स्क्रीन दिसते, तर त्याप्रमाणे आपल्याला एक मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी संदर्भात एक चार्ट आलेला आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर टँक ए जो आहे, टँक ए आणि टँक बी अशा 2 प्रकारे आपल्याला ती स्लरी. स्क्रीन नाही दिसत. तर अशा प्रकारे आपल्याला स्लरीचा चार्ट आलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 बॅलरमध्ये टँक ए आणि टँक बी मध्ये अशा प्रकारे ती स्लरी बनवायची आहे. आता जर पाहिलं तर टँक ए मध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये झिंक सल्फेट आहे, कॉपर सल्फेट आहे, मॅग्नीज सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे. तर ते किती प्रमाणात घ्यायचं आहे तर ते सुद्धा आपण तिथे पुढे म्हणजे किती किलोमध्ये घ्यायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर अशा प्रकारे टँक ए मध्ये ते 4 घटक आपल्याला टाकायचे आहेत. आता हे 4 घटक मिक्स करत असताना काळजी अशी घ्यायची आहे की संपूर्ण 4 घटक एकत्र एका बॅलरमध्ये न टाकता सुरुवातीला ते सेपरेट पाण्यामध्ये मिक्स करायचे. नंतर ते जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला एकत्र करायचं आहे. अशा प्रकारे टँक ए म्हणजे बॅलर ए आपल्याला 200 लिटर द्रावणाचं तयार होईल. त्याच पद्धतीने टँक बी मध्ये फेरस सल्फेट असेल, अमिनो ऍसिड असेल किंवा ह्युमिक ऍसिड असेल, ऑर्गॅनिक कार्बन असेल, त्या प्रकारे 4 घटक टँक बी मध्ये बॅलर 2 मध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत. तर अशा ओव्हरऑल अशा प्रकारे 2 बॅलर आपण बनवणार आहोत. साधारण एक 8 दिवस लागतात. 8 दिवसाचा कालावधी लागतो ही स्लरी तयार होण्यासाठी. या 8 दिवसादरम्यान आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की दिवसातून एकदा किमान एकदा काठीच्या साहाय्याने ती स्लरी ते जे द्रावण तयार झालेलं आहे तर ते काठीच्या साहाय्याने दिवसातून एकदा ढवळण्याची गरज आहे. आणि ही जी स्लरीचे बॅलर आहेत तर ते सावलीच्या ठिकाणी कोणताही काडी कचरा न पडेल अशी काळजी घेऊन ते ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला शेड्यूल दुसरं जे मी पीडीएफ मागाशी दाखवली त्यामध्ये शेड्यूल मध्ये सांगितलेलं आहे साधारण कितव्या दिवशी स्लरी वापरायची आहे. तर त्या दिवशी म्हणजे टँक ए मधून किती लिटर घ्यायची, टँक बी मधून किती लिटर घ्यायची, अंदाजे 10-10 लिटर घ्यायची असेल तर ती दोन्ही 10-10 लिटर एकत्र करून साधारण 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये ते नंतर मिक्स करायचं. त्याद्वारे आपण ते ठिबकद्वारे सोडणार आहोत. तर ओव्हरऑल अशा प्रकारे ती स्लरी आपल्याला तयार करून सोडायची आहे. क्यूआर फेरी नाही सर त्या संदर्भात नाही अजून का. नाही नाही पण चालू ठेवा की आता कसं जरा थोडस नवीन काही शेतकरी असतात किंवा गट एखादा बाबा आहेत बाबा ह्या गटात त्या गटात. हो सर नक्कीच त्यावरती आपण काम करूयात, त्यावरती विचार करू. काय होतंय सगळीच काही सगळ्यांनाच जमतं असं बी नाही. थोडस पर हे पाहिजे असं मला म्हणायचंय. चालेल सर. चोरमले साहेब करतात इतक्या लांब येऊन म्हणलं ना आपल्याला काय हरकत नाही आपल्या गटात करायला. आता ह्यामध्ये सर आपण कसं करत आहोत आपला जो प्रकल्प राबवतोय आपण तर तो आपलं कृषी विज्ञान त्याला केंद्र गती बारामती दुसरं काय नाही अजून गती ह्याच्यापेक्षा जास्त. बरोबर आहे. आपला संबंधित जो कारखाना आहे कारखान्यात जे आपले अधिकारी वर्ग आहेत तर त्यांना सुद्धा आपण या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ते सुद्धा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेतच. म्हणजे तुम्हाला एखादे जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर ते प्रॉब्लेम सुद्धा आला तर मग त्यांनी त्या प्लॉटवर आलं तरी खूप झालं मग. हो 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 चालतंय, तसं ठीक आहे, संबंधित धन्यवाद. कारखान्याचे अधिकारी आपले इथे येतील. चालते धन्यवाद. ओके ओके. ठीक आहे मॅडम, जर अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. बाकी सर्व शेतकरी बांधवांना अजून एक विनंती आहे की तुम्हाला आता आपण कृषी कॅप कसं बघायचं, म्हणजे कृषी कॅप मध्ये कसा डेटा बघायचा, माझा ऊस मध्ये कसा डेटा बघायचा, शेत नकाशामध्ये कसा डेटा बघायचा आणि कृषी खत मात्रा शिफारस म्हणजे कृषी शिफारस मध्ये कसा डेटा बघायचा, ह्या चारही आपण आयकॉन मध्ये काय काय डेटा उपलब्ध आहे आणि तो कसा बघायचा आणि आता खताचं नियोजन असेल ते पण कसं करायचं हे सर्व माहिती आपण डिटेलमध्ये घेतलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना काही शंका असतील
तर सर्व प्रतिनिधी इथं उपलब्ध आहेतच आहे, तर तुम्ही विचारू शकता शंका, किंवा ग्रुपमध्ये सुद्धा आपण नंबर शेअर केले, त्याच्यावर सुद्धा कॉल करू शकता. तर आता काही शंका असेल तर तुम्ही ऑनलाईन सेशन मध्ये विचारा, आपण नक्कीच त्याचं शंका निरसन करू. मॅडम नमस्कार. हा, नमस्ते. हा, आता आपलं मायक्रोन्युट्रिएंटची जी स्लरी तयार करायची जी त्यांनी सांगितली प्रोसिजर, हा, संबंधित आता जे सर आहेत त्यांनी, बरोबर. तर त्यातले आपण 200 लिटर तयार करतोय. बर 200 लिटर. पण ज्यावेळेस बर आपण वापर करणार, हा. तर त्याचा वन टाइम करायचा वापर का ठराविक प्रमाणात करायचा? हा सर, त्या संदर्भात आपण आपल्याला एक दुसरी पीडीएफ आलेली असेल, साधारण कोणत्या दिवशी कुठले खत वापरायचे आहे. अंदाजे जर तुम्हाला 30व्या दिवशी जर स्लरीचा वापर करण्यास सांगितलेला असेल, तर त्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट स्लरी टँक ए मधून 10 लिटर घ्यायची आहे, प्लस टँक बी मधून 10 लिटर, अशी ती 200 लिटरच्या द्रावणामधून फक्त आपण 10 लिटर घेणार आहोत. ती झाली आपली 20 लिटर. ती 20 लिटर आपण 100 ते 150 लिटर प्लेन पाण्यामध्ये मिक्स करून सोडणार आहोत. म्हणजे एकदमच सर्व 200 लिटर आपल्याला सोडायची नाही. आपल्याला शेड्यूल मध्ये दिल्यानुसार त्या दिवशी 10 लिटर असेल. हा सर, आपण जो आता उभा केलेला आहे, पोल उभा केलेला आहे, त्यापासून किती अंतरापर्यंत सेन्सिंग करून घेतात? या संदर्भात अविनाश सर आपल्याला माहिती देतील. एक मिनिट. हॅलो सर, एकदा परत सांगता का नेमकं काय प्रॉब्लेम आहे? नाही, आपण जो आता सॅटेलाइटचा तर पोल उभा केलेला आहे, त्याच्यापासून किती अंतरापर्यंत सेन्सिंग होतं? नाही सर, ऍक्च्युली आपण जिथे आता म्हणजे आपण जिथे पूल उभा केलेला आहे, बरोबर, तर आपलं तिथलं जे सॉइल मॉइश्चर आहे ना, ते आपल्याला कळतं तिथलं, त्या जागेतलं. पण आपण पण त्याच्यावरूनच आपण काय करतो की तुमच्या क्षेत्रामध्ये किती पाणी याची गरज आहे. म्हणजे एकंदरीत आपण काय करतो ना, क्षेत्र निवडताना तुमचं जमीन कशी आहे, त्याचप्रमाणे तुमचं जमिनीचं चढ कुठे आहे, उतार कुठे आहे, आणि त्याप्रमाणे तुमचा ऍव्हरेज पॉईंट कुठे मेंटेन राहतो पाण्याचा, या स्वरूपामध्ये आपण तुमच्या जागेची पाहणी करून त्यानंतर तिथे खड्डे घेऊन तिथे आपण पोल उभा करतो सर. तर त्यामुळे जर तिथला ऍव्हरेज पॉईंट जर मेंटेन झाला ना, तर तुमचं ऑटोमॅटिकली शेत पूर्ण मेंटेन राहतं आणि त्याप्रमाणे आपण पाण्याचं नियोजन करतो. अच्छा, आमचा पूल उभा केलेला आहे, ते पाणी थोडं जास्ती साचतं आणि वरच्या बाजूला लवकर कोरडं होतं, तर ते जजमेंट कसं काय घ्यायचं? एकदा मी काय करतो, माझं इंजिनियर तुमच्याकडे पाठवतो, तो चेक करून घेईल सर. मे बी थोडंसं तिथे काही चुकीचं वगैरे झालं असेल तो चेक करेल आणि त्याप्रमाणे तो कार्यवाही करेल. हा, कारण जिथं पोल उभा केलेला आहे तिथं पाणी खूप फुटभर जवळजवळ साठतं पाणी दिल्यानंतर, आणि वरच्या बाजूला तिथून साधारण एक 100 फुटावरती एकदम लवकर कोरडं होतं ते जमीन. अच्छा, तर आपण एक ऍव्हरेज पॉईंट पाहिला होता का सर तिथे? ऍव्हरेज पॉईंट तोच आहे, ज्या ठिकाणी पाणी जास्ती साठते ना, तिथं पोल उभा केलेला आहे. अच्छा, ठीक आहे, मी चेक करायला लावतो एकदा येऊन. तुमचं नाव काय म्हटलं सर? संपत शिर्के. ठीक आहे सर, चालेल. थँक्यू. हा, अविनाश सर. हा, माझा पण प्रॉब्लेम असाच आहे की जिथं आपण AI चं बसवलेलं आहे, तिथं सेन्सरच्या ह्याच्यात पाणी कमी दाखवते, आणि जो बाकीचा एरिया आहे तिथं ते आता पण क्षेत्र ओलं दाखवते, पण आता अलर्ट आलेले आहेत भिजवण्यासाठी, पाणी देण्यासाठी. हो. आपलं नाव काय म्हटलं सर? राजकुमार बनसोडे. ओके. हा प्रॉब्लेम मी पाटील सरांशी पण डिस्कस केला होता, ते म्हणले होते आपण बघूयात ते. हो, आमचं कालच बोलणं झालं होतं या संदर्भात, आणि जायचंही एका ठिकाणी. इंजिनियर आहेत, तर वेळ मिळाला तर जाऊ आपण त्या ठिकाणी. ओके सर. हो सर. सर, मी अविनाश गायकवाड. माझाही तसाच प्रॉब्लेम आहे. जवळजवळ अर्ध क्षेत्र हे थोडस मुरमाड असं खडकाळ आहे, आणि जिथे लावलंय सेन्सर त्याचे रिपोर्ट येतात, पण इकडच्या भागात अगोदरच भिजवायला आलंय असं दिसतं. तुमच्या क्षेत्रामध्ये जवळपास म्हणजे 2 प्रकारच्या माती आहेत, बरोबर? 2.5 एकरामध्ये. तर एका पट्ट्यामध्ये 2.5 एकरचा जो तुकडा आहे ना, संपूर्ण पैकी
1 एकरवर एक मी बसवलेले ठिबक आणि दुसऱ्या 1 एकरवर आणि अर्ध्या एकरवर असे 3 ठिकाणी पॉप केले. पण हा हा ते एका एकराचा जो तुकडा आहे तो लवकर पाण्याला येतो आणि दुसऱ्या अच्छा त्याच्यामध्ये सेन्सर लावलाय हा तो रेग्युलर आहे, म्हणजे तो प्रॉपर रिपोर्ट देतो, जमीन पण तशी आहे. अच्छा ते आता आम्ही कन्फ्युज आहे की मग ह्याच्याप्रमाणे ऐकावं का अगोदर देऊन मोकळं व्हावं थोडंसं. नाही 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 सर, ऍक्च्युली काय आहे की तुमचं मातीचं प्रमाण वेगळं आहे दोन्हीकडे पण, बरोबर ना? म्हणजे हा त्या पट्ट्यामध्ये पण आणि या पट्ट्यामध्ये पण. ओके. तर तुम्हाला काय करावं लागेल ना सर, आता तुम्ही जिथे जे डिव्हाइस बसवलं आहे जिथे मशीन बसवलं आहे. हॅलो. हा हॅलो. हा सर. जिथे डिव्हाइस आपण बसवलेलं आहे ना, जर तिथलं जर आपण मेंटेन करत असेल आणि तुम्हाला तिथे लक्षातही येत असेल की बाबा हे सगळं व्यवस्थित होतंय, बरोबर, पण तुमचा बाजूचा पट्टा जो आहे तो तुम्ही जसं म्हणताय की तो खडका आहे किंवा मुरमाड आहे, म्हणजे तिथली माती पूर्णपणे चेंज झाली आहे सर. हो हो. हो, तर त्याच म्हणजे माती हा सेम आहे, हा फक्त थोडा खडक वगैरे होता. आम्ही तो फोडून वगैरे पॉकलेनने मोठ्या ती अच्छा जमीन व्यवस्थित केली, पण ते थोडस खडकाचं बारीक खड्यांचं प्रमाण असल्यामुळे ते लवकर पाण्याला येतं. अच्छा. तर मग तुम्हाला काय करावं लागेल ना सर, आता तुम्ही इकडे जसं पाणी देत आहे, समजा आता इकडे सेन्सरच्या हिशोबाने पाणी देत आहे, पण तुम्हाला त्या पट्ट्यामध्ये नाही का तुम्हाला याचा अंदाज घेऊन तिकडे पाणी द्यावं लागेल सर. आता कारण कसं सुरू केलंय, 2-3 दिवस अगोदर आम्ही इकडे सुरू करतो. ह्याचं 35 पर्यंत शोध चाललं ना हा की हा आम्ही इकडे पाणी देऊन मोकळ होतो, कारण नजरेला दिसतं हो आणि 2 दिवसांनी इकडे येणारच आहे रिपोर्ट असे अंदाज हो चालू हो आहे. तर ते योग्य आहे का मग? हो, नाहीतर मग समजा ते म्हणजे मग नाहीतर मग आपल्याला तिथे दुसरा म्हणजे सेन्सर लावावा लागेल, अशी गोष्ट करावी लागेल. पण त्याच्यापेक्षा मग तुम्ही याचा अंदाज घेऊन तुम्ही तिथे करू शकता. येस येस येस. ओके. हो सर. थँक्यू. अजून इतर कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारावेत त्यांनी. माझी सर एक दुसरी रिक्वेस्ट आहे की असंच पिरियडिकली ऑनलाईन ठेवले ना तर आणखी जरा चांगल्यापैकी माहिती टेबल मिळेल, कारण आता सुरुवात झाली, अनुभव काय येतील त्याप्रमाणे काय तयार होतील. तर पिरियडिकली असं जर सेमिनार ठेवलं तर बरं होईल. हो, बरोबर आहे सर. अगदीच तुम्ही म्हटलं ते योग्य आहे. आपण असे म्हणजे 15 दिवसातनं 1 महिन्यातनं एखादे असे सेशन घेत जाऊ, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हा प्रकल्पाचा अंदाज येईल आणि त्याच्याप्रमाणे ते नियोजन करून हा आपला प्रकल्प यशस्वी होण्यासाठी नक्कीच त्याचा मदत होईल. हो हो. अधिक अधिक अभ्यास होईल सगळ्यांचा. करेक्ट सर, करेक्ट. नक्कीच आम्ही हे नोंद करून ठेवू सर. हॅलो. हा हॅलो. बोला सर. हा बोला सर. हा मॅडम, जो डिव्हाइस जो अँटिना आहे तो अँटिनावरती पक्षी बसून त्याची डायरेक्शन चेंज होते बऱ्याच वेळा, तर त्याचा काय आपल्याला इफेक्ट येतो का? नाही सर, त्याचा काही इफेक्ट नाही आहे. कारण त्याची पोझिशन प्रत्येक वेळेला आम्हाला ते काठीने वरती करावी लागते आणि ते जास्ती टेन्शन नाही त्याला. पक्षी बसला की डायरेक्ट जमिनीच्या बाजूला येतं त्याचं अँटिना. त्यामुळे तो नेटवर्कचा पकडणं कॅच करण्यासाठी आपण त्याचा उपयोग होतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, थँक्यू सर, थँक्यू. हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतोय? मॅडम, माझा सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आहे ना, अजून काय अपडेट झाला नाहीये. हा सर, काय हॅलो. करतो, तुषार सर म्हणल्याप्रमाणे ज्यांचे आमच्याकडे सॉइल टेस्टिंगचे रिपोर्ट आलेत ते आम्ही तुमच्या सीडीओना पण पाठवलेत. शिवाय आता कृषी कॅब मध्ये कृषी शिफारस मध्ये पण आम्ही सर्वांचे PDF अपलोड करून देऊ. आणि मॅडम अजून एक होतं, आता जी आपली मीटिंग झाली त्याचा हा सगळा जो हे केलेला आहे ना, तर त्याची हो. PDF वगैरे आपल्याला परत ऐकू शकतो का आपण वगैरे? हा, आम्ही काय करणार सर, थोड्या वेळात सेशन हा झाल्यानंतर युट्यूबवर ह्याची लिंक पब्लिश करू आणि रेकॉर्डेड हा सेशन आपल्या ग्रुपमध्ये लिंक शेअर करू, जेणेकरून तुम्ही तुम्ही म्हटल्यासारखं ऐकता येईल तुम्हाला. कारण की कसं झालेलं आहे, ये जा झालेलं आहे थोडं, त्यामुळं
कॉल आला हा किंवा काय झाला काय हा नाही नाही झाला काही तर हरकत नाही सर. हम्म. हे तर मी लिंक शेअर करीनच आहे. शिवाय आमचे हम्म. सर्व प्रतिनिधी आहेत ग्रुपमध्ये, सर्वांचे नंबर आहेत. तुम्ही कधीही कॉल करू शकता किंवा माहिती घेऊ शकता. आम्ही ह्या संदर्भातल्या ज्या PDF असेल, म्हणजे आपल्या फसलची PDF असेल, नकाशाच्या मधले कुठले नकाशे बघायचे त्याच्या PDF असतील, त्या पण आम्ही ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत आणि हे रेकॉर्डेड सेशन पण शेअर करणार आहे. चालेल मॅडम, थँक्यू. हो. पाटील सर, आता जर आपल्या काही शेतकऱ्यांच्या शंका नसतील तर आपण संपवायचा हा सेशन. मॅडम सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, जर आपल्या काही मॅडम शंका असतील, प्रश्न पाटील असतील साहेब तर. पाटील साहेब हो बोला सर. बोला सर. प्लीज लास्ट मॅडम. हो बोला सर. नाही सर, लास्ट नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारू शकता. आज आपण ऑनलाईन त्याच उद्देश आहे आपला. हा आम्ही तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मॅडम, आपणा सर्वांची जे तुम्ही ह्याच्यात सगळी इनॉग्रेट झालेला आहात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंय, तर शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो. हो सर, धन्यवाद. ओके थँक्यू मॅडम. नाही, आणि हे तुम्ही गायकवाड सर म्हणले तसं आपण नक्कीच हे ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून वेळोवेळी आपण हे मीटिंग घेतच जाऊ, जेणेकरून हा उद्देश आहे जो प्रकल्पाचा, तो म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रकल्पाचा काय आहे हे नक्कीच समजण्यास मदत होईल. येस मॅडम, येस, ऑफकोर्स. ओके थँक्यू. आणखी एक होता विषय. मी आता आपलं जे एआयचं क्षेत्र आहे माझं, ते व्यतिरिक्त मी आता आज माझी लागण चालू आहे 3 एकराची. मी काय केलंय, शिंगाडे सरांकडे तिकडे ट्रस्टवर येऊन सॅम्पल दिलंय मातीचं त्या भागात. तर आता ते एआय नाहीये, पण मी सॅम्पल दिलंय. तर मी सॅम्पल दिल्यानंतर त्याच्यावरती शिफारसी मला मिळू शकतील? भेटू शकतील सर. तुम्हाला अजून एक म्हणजे हे तर आपण ह्याच्यावर तुम्ही वाटल्यास तो रिपोर्ट पाठवा आमच्याकडे, त्याच्यावर आपण नक्कीच हे करू. पण हा एआयच्या शेजारचाच प्लॉट आहे का? हो, शेजारीच आहे. पण मी तरी पण मातीचं रूपातलं तपासून घ्यावं, काय फरक वगैरे असं काय. हो चालेल ना, तुम्ही पाठवा. भोईटे सर आहेत आमचे केविकेचे, तर तुषार पोळ सरांना एकदा पाठवा, आपण त्याच्यावर सांगू हे करून रिपोर्ट बघून. चालेल. आणि जसं आता माझे सहकारी कोणतरी बोलले, तसंच ते आपल्या गावठी पद्धतीने जे आम्ही शेती करत होतो अंदाजे किंवा आमच्या अनुभवाच्या जोरावर, तर त्याच्यातून आता आधुनिकतेकडे आपण टर्न करतोय. आणि त्या आधुनिकतेकडे टर्न करताना शेतकऱ्याला एक मोठ्या दिशेला निघालेला शेतकरी, त्याला आपण सर्व टीम हे मोठं सहकार्य करताय. प्लस त्या ह्यांनी आम्हाला वसंतदादा इन्स्टिट्यूट असेल, कारखाना असेल, त्यांनी जे आर्थिक सहकार्य केलं, त्यामुळे काही आमच्यासारखे शेतकरी उतरलेत. सर्वांना अजून होत नाही, परंतु ही दिशा चांगली आहे आणि त्यासाठी आपण जे सहकार्य करताय त्यातून आधुनिक शेती डेव्हलप होईल अशी या ठिकाणी मला आशा आहे. आणि त्यासाठी सर्व तुमच्या टीमचे शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद. हो सर, धन्यवाद. नक्कीच सर, आणि आम्ही सर्वजण सहकार्य करण्यासाठीच आहोत. तुम्हाला कधीही काही शंका असेल, आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू सर. आणि फक्त सर्व शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे की जे काही आम्ही कृषी शिफारसमध्ये आम्ही ज्या खतमात्रा दिल्या आहेत त्याच्याप्रमाणेच नियोजन करावे, जेणेकरून हा प्रकल्प आपल्याला यशस्वी करण्यात उपयोग होईल. आणि जर काही शंका असतील तर तुषार पोळ सरांचा नंबर आहे, तर त्यांना तुम्ही कॉल करावा. जर तुम्हाला आता मायक्रोन्यूट्रियनची स्लरी असेल किंवा खताचं नियोजन असेल किंवा एखादं खत उपलब्ध नसेल, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला दुसरं वापरायचं असेल, पण तो सल्ला घेऊनच त्याच्याप्रमाणेच नियोजन करावे. मनाची कुठलीही खतं वापरू नये. आमच्याकडनं जेव्हा रिकमेंडेशन येईल त्याच्याप्रमाणेच नियोजन करावे, एवढी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या आपल्या सर्वांचे, आपण आज या जो कार्यक्रम आयोजित केला होता ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये, आपण सगळ्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण याच्यात सहभागी झालात. आणि अशाच प्रकारे आपण आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सोमेश्वर कारखान्याच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च आभार
व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं आयोजकांच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने जाहीर करतो.